हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो. तर बरेच दिवस झाले मी व्हिडिओ बनवलेला नाही आणि पोस्टसुद्धा केलेला नाही. मी असं ठरवलं होतं की प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ बनवायचा आणि पोस्ट करायचा, पण काही कारणास्तव मी तो नाही बनवू शकलो. तर आज जे आपण पाहणार आहे मुद्द्यावर येऊया, जे अंडर POCमध्ये येते, PSUमध्ये जी कंपनी येते त्यासाठी अप्रेंटिसशिपच्या जागा निघालेल्या आहेत तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, म्हणजेच इंजिनिअरिंगवाल्यांसाठी. आणि याचं स्टायपनसुद्धा खूप मोठं आहे ॲज कम्पेअर टू अनदर अप्रेंटिसशिप. आणि हे महाराष्ट्रासाठी सुद्धा आहे तर आणि अनदर स्टेटसाठी सुद्धा आहेत. थांबा जरा, मी सांगतो आहे तुम्हाला त्या कंपनीचं नाव काय आहे. त्या कंपनीचं नाव आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड रिक्रुटमेंट, जी की 2026साठी निघालेली आहेत. यामध्ये तब्बल 608 जागा आहेत आणि त्यामध्ये ब्रँच फक्त त्यांनी 4च ब्रँच अलाउ केलेले आहेत. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन, म्हणजे ह्या सर्व कोर ब्रँचेस आहेत. आणि ही जी कंपनी आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी, ही एक तेल शुद्धीकरण, तेल फॉरवर्ड करणे आणि वेगवेगळ्या ठिकाणी एक सरकारी कंपनी आहे, जी की PSUच्या अंडरमध्ये येते. याचं जे हेड ऑफिस आहे हे मुंबईला आहेत, हे तुम्हाला माहीत असेल. तर मी मुद्द्याचं बोलतो. यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी एकही रुपया फी पेड करावी लागणार नाही. OBC असो, ओपन असो की अनादर कोणताही कॅन्डिडेट असो, यामध्ये तुम्हाला फी पेड करावं लागणार नाही. तुमची जी मेरिट लिस्ट, तुमचे जे पर्सेंटेज असणार त्यावर मेरिट लिस्ट लागेल आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार. सिलेक्शन कसं होईल, मेरिट लिस्ट लागल्यानंतर जितक्या जागा आहे त्याच्या गुणेला, जागा जितक्या आहेत त्याच्या गुणेला 5 मल्टिप्लाय प्लस करायचं. तितक्या उमेदवाराला, तितक्या ॲस्पिरंटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येणार. तुम्हाला जीमेल किंवा मेल येऊन जाणार. आणि या पोस्टचं जे नाव आहे ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग अप्रेंटिसशिप, हे या पोस्टचं नाव आहे. आणि अप्रेंटिसशिप जी आहे ते तुम्हाला फक्त 1 वर्षासाठी आहे. तर 1 वर्षासाठी आहेत. ड्युरिंग अप्रेंटिसशिप तुम्हाला 25,000 पर मंथ इतकी सॅलरी मिळणार. आणि हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे जॉब. सर्वात जास्त जागा महाराष्ट्रामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 114 जागा आहेत. बाकीच्या स्टेटचा विचार केला तर महाराष्ट्रापेक्षा कमीच जागा आहेत अनदर स्टेटमध्ये. माझी नोकरी सर्च करायचं, तिथं हिंदुस्तान पेट्रोलियम सर्च करायचं किंवा ते स्क्रोलिंग करून पाहायचं आणि नंतर ते PDF व्ह्यू करायची. त्या PDFमध्ये डिटेल्स इन्फॉर्मेशन दिलेली राहते. त्या PDFमधूनच मी इन्फॉर्मेशन काढतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर खूप महत्त्वाची आहे आणि अंडर POCमध्ये येते, त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे. अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना पाहिजे तसे जॉब मिळत नाहीत किंवा प्रायव्हेटमध्ये 9-9, 12-12 तास काम करून घेतात आपल्याकडून आणि आपल्या हाती देतात फार कमी पैशात. त्यापेक्षा इकडे वळण्याचा प्रयत्न करा. जर तुमचा नंबर लागला तर नक्कीच करा. हे अंडर POCमध्ये येते आणि एक सरकारी कंपनी आहे, तर तुमचं पेमेंट जे आहे ते सुद्धा रेग्युलर निघणार. तर जागा सांगितल्या मी तुम्हाला, फीससुद्धा सांगितली आणि लास्ट डेट जी आहे जी अप्लाय करायची, जे आता संपतच येत आहेत, 2 मार्च 2026पर्यंत आहेत. मी व्हिडिओ थोडा उशिरा पोस्ट केला, त्याबद्दल मी क्षमस्व आहेत. आणि त्यानंतर ब्रँचसुद्धा सांगितला मी. OBC कॅन्डिडेटला अबोव 60 किंवा 60पेक्षा जास्त पर्सेंटेज असणं जास्त आहेत. 60 किंवा 60पेक्षा जास्त पर्सेंटेज असणं आवश्यक आहेत OBC किंवा ओपन स्टुडंटवाल्यासाठी. त्यानंतर SC, ST किंवा PWDमधून जर असेल तर यांच्यासाठी 50% मार्क किंवा पर्सेंटेज असणे आवश्यक आहेत. तुमचा जो इंजिनिअरिंगचा CGPA असेल किंवा पर्सेंटेज असेल, व्हॉटएव्हर जे तुमच्या ॲज पर युअर युनिव्हर्सिटी रूल, त्यानुसार तिथे ते शो होणार आणि तिथे तुम्हाला ते टाकायचं आहे. हे याचा अप्लाय नॅट्सवरून अजिबात करायचा नाही. याचा अप्लाय स्पेशल याची एक लिंक राहते,
त्या लिंकवरून ते PDF पाहायची, त्या लिंक दिली आहे, त्या लिंकवर टच करून फॉर्म भरायचा आहे. तिथे तुम्हाला तुमच्या नॅट्सवरील एनरोलमेंट ID चा रजिस्ट्रेशन नंबर तो टाकायचा आहे. त्यानंतर ते जसे इन्स्ट्रक्शन देतात तशी ती माहिती भरायची आहे. आणि याची जी एंगेजमेंट आहेत 2026-2027मध्ये होणार. जर तुम्ही एप्रिल किंवा मेमध्ये जर रुजू झालात ॲप्रेंटिसशिपसाठी तर 2027पर्यंत ज्या तारखेपर्यंत तुम्ही रुजू झालात तिथून 1 वर्ष पुढे तुम्ही ती ॲप्रेंटिसशिप करणार. याचं जे स्टायपंड सांगितलं 20,500 हे या कंपनीकडून मिळणार, तर 4,500 हे DBD मार्फत तुमच्या थ्रू अकाउंटमध्ये जमा होणार. तर याची जी एज आहेत, एज लिमिट जी आहेत ते 18 ते 25 वर्ष आहेत. 18 ते 25 वर्ष आहेत. आणि SC ST वाल्यांसाठी 5 वर्षे सूट आहेत. तर PWD म्हणजेच जे अपंग आहेत त्यांच्यासाठी 10 वर्षाची सूट आहे. आणि त्यानंतर राहिला प्रश्न OBC वाल्यांचा, त्यांना फक्त 3 वर्षाची सूट आहेत. 25 सांगितलं मी, जितके सांगितलं तेवढे त्यामध्ये ॲड करायचे, आणि तितकं वर्ष तुमचं कॅल्क्युलेशन करायचं. एक अतिशय आणि खूप आकर्षक पेमेंट आहे या ॲप्रेंटिसशिपला. मी आशा व्यक्त करतो की तुम्ही सर्वजण फॉर्म भरलेला असेल आणि भरावासुद्धा. खूप महत्त्वाचं आहे. मेरिट आधारित ही डायरेक्ट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार. त्याचा रेशिओसुद्धा सांगितला मी. जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावाल तेव्हा त्याचे जे सब रिजनल ऑफिस असणार, जसं एक हेड ऑफिस जे मुंबईला आहे तसे त्याचे सब रिजनल ऑफिससुद्धा असतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला याचं जे महाराष्ट्रामध्ये आहे, तुम्ही ज्या स्टेटला अप्लाय कराल त्या स्टेटमध्ये जितके सब रिजनल ऑफिस आहेत किंवा हेड ऑफिस आहेत, त्या हेड ऑफिस तर एकच असणार आहेत मुंबईला. जे सब रिजनल ऑफिस आहेत त्या ठिकाणी बोलावू शकतात तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि हे केल्यानंतर याचे फायदेसुद्धा अनेक आहेत. 1 वर्ष तुम्हाला अनुभव येणार आणि PSCच्या एजंटमध्ये तुमचा कोऑर्डिनेशन होणार, तिथे तुमचं कन्व्हर्जेशन होणार, संवाद होणार. त्यानंतर आकर्षण पेमेंट आहे तुम्हाला यामध्ये, आणि सरकारी जॉब आहे 1 वर्षासाठी, तिथून तुम्हाला अनेक संधी मिळणार. आणि ज्या पुढे चालून यामध्ये रिक्रुटमेंट निघणार इंजिनियरची, ऑफिसरची, तर तुमचा जो इथला जो अनुभव आहे त्यासाठी खूप आवश्यक पुढे हा कामी येणार. तर नक्कीच प्रतिसाद द्या या रिक्रुटमेंटला. नक्की फॉर्म भरा, फिलअप करा आणि उत्सुक राहा जॉब करण्यासाठी. हा ॲप्रेंटिसशिप करण्यासाठी 1 वर्षाची असल्यामुळे फारसं काही यामध्ये तुमचं फिजिकल वगैरे काही नसते, वेगळ्या गोष्टी काहीच नसते. फक्त तुमच्या मेरिट लिस्टवर हे तुमची जॉईनिंग असणार DV झाल्यानंतर. त्यामुळे सांगू इच्छितो, रेडी राहा, फॉर्म भरून टाका. 2 तारीख लास्ट आहेत. येणारी 2 तारीख 2 मार्च म्हणजे होळीला ती लास्ट असणार. त्याआधी फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरणंसुद्धा इझी आहे, मोबाईलवरूनसुद्धा भरता येणार. असं नाही की सायबर कॅफेवरच गेलं पाहिजे किंवा लॅपटॉपवरूनच भरला पाहिजे. फक्त मोबाईल, तुमचा फोटो आणि सिग्नेचर मागतो, तेवढ्याच 2 गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या असतात. बँक डिटेल्स आणि तुमचा नॅट्सवरील जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो त्यावर पेस्ट करायचा असतो, म्हणजे टाकायचा असतो. तेवढं करून घ्या, फॉर्म भरून घ्या. तुमच्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये होऊ शकते, कदाचित तुमच्या घरापाशी जर तुम्ही चांगल्या विदर्भात किंवा संभाजीनगरमधून जर असाल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकतो. जागा हा महाराष्ट्रामध्ये 114च आहेत, म्हणजे फार कमी आहेत. तर जागा पाहू नका, तर तुम्हाला स्वतःला एकच जागा पाहिजे. तुम्हा प्रत्येकाला असा विचार करा की आपल्याला एकच जागा पाहिजे. त्या आशेने फॉर्म भरा. आणि फीचा काहीही प्रश्न नाही, ते तुम्हाला फी अजिबात भरायची नाहीत. आणि स्टायपंडसुद्धा खूप जास्त आहेत. त्यामुळे सांगू इच्छितो की फॉर्म भरताना कोणताही विचार करू नका, लागो नाही लागो, आपण ॲप्लिकेबल म्हणजे आपण त्यामधून सिलेक्ट हो किंवा नाही हो, मेरिट लिस्टमध्ये येऊ किंवा नाही येऊ, तो विचार आता करू नका. फॉर्म भरल्यावर माहीत पडेल आपण ॲप्लिकेबल म्हणजे आपण त्या मेरिट लिस्टमध्ये बसतो की नाही बसत. त्याचा कट ऑफ जो आहे तो कट ऑफ थोडा हाय जाते ॲज कम्पेअर टू अनदर. कारण की ही कंपनी जी आहे ती खूप नावाजलेली आणि अंडर PSCमध्ये येत असल्यामुळे खूप हिला इम्पॉर्टंट आहेत, महत्त्व आहेत. ही महारत्न कंपनीमध्ये येतात. तर त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो आणि नक्कीच फॉर्मला प्रतिसाद द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. यापुढचा जो व्हिडिओ आहे मी तो जे माझे विद्यार्थी आहेत किंवा माझे क्लासमेट, विद्यार्थी तर आहेच, आणि जे क्लासमेट आहेत किंवा माझ्या बॅचचे जे माझे मित्रमंडळी आहेत विशेष करून,
काही जणांना त्यांच्या मार्कशीट मिळाल्या, काहींना नाही मिळाल्या. तर त्यांच्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ मी बनवणार. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.